जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे सौरभ एडिट्स. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात, हा व्हिडिओ एडिट करणं अतिशय सोपं आहे. तर चला आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा. तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज लागेल. एक म्हणजे काइनमास्टर आणि दुसरं म्हणजे इनशॉट. तर दोन्ही पण ॲपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दोन्ही पण ॲप विदाऊट वॉटरमार्क आहे, जेणेकरून तुमच्या व्हिडिओवर कोणताही वॉटरमार्क येणार नाही. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून 1.1 हा इशू सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. त्यासाठी मीडियावर जाऊन बॅकग्राऊंडवर जाऊन इथे ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाने कोणतं पण बॅकग्राऊंड घेऊ शकता, कारण याची गरज आपल्याला व्हिडिओमध्ये नाही आहे. ते पण 30 सेकंदापर्यंत न्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मॉडेलची इमेज घ्यायची. त्या मॉडेलच्या इमेजऐवजी तुम्ही तुमची पण इमेज घेऊ शकता. त्यासाठी लेअरवर जाऊन मीडियावर जाऊन मॉडेलची इमेज घ्यायची आणि ओके करायची, सेट करायची. त्यासाठी कैची शेजारी ऑप्शन आहे ना, त्यावर जाऊन ऑफच्या ऐवजी फुल करायचे आणि थोडीशी सेट करायची आणि ओके करायचे. या जागी तुम्ही तुमची पण इमेज घेऊ शकता. ती पण आपल्याला 30 सेकंदापर्यंत न्यायची आणि ओके करायचे. तर मित्रांनो, जी बुलेट आहे तिला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्या इफेक्टची लिंक मी खाली देईल, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर लेअरवर जाऊन मीडियावर जाऊन तो इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बरोबर आपल्या गाडीच्या हेडलाईटवर लावायचा आहे, जेणेकरून असं दिसेल की आपल्या गाडीची हेडलाईट ऑन आहे. तर मित्रांनो, तो जो हेडलाईटचा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि परत त्याच इफेक्टवर जाऊन ते 3 डॉट दिसतंय त्यावर जाऊन त्याच इफेक्टची डुप्लिकेट करायची. डुप्लिकेट केल्यानंतर जो पहिला इफेक्ट आहे त्यावर जाऊन ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे फ्लिकर असा ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचं आहे. तसं तिथे पण ही स्टेप करायची, फ्लिकर असा ऑप्शन सिलेक्ट करायचं, जेणेकरून आपली लाईट कमी जास्त होईल आणि ओके करायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही पण इफेक्ट 30 सेकंदापर्यंत न्यायचे आणि ओके करायचे. त्यानंतर आपल्याला या स्टेटससाठी सॉन्ग टाकायचं आहे. त्यासाठी ऑडिओमध्ये जाऊन याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि ओके करायची. तर बघू शकता की आपला स्टेटस कसं झालेला आहे. त्यानंतर हा जो स्टेटस आहे तो सेव्ह करायचा आहे. त्यासाठी शेअरच्या ऑप्शनवर जाऊन इथे एक्सपोर्ट करायचं आहे आणि थोड्या वेळ थांबायचं आहे. तर आपला स्टेटस सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि इनशॉट ॲपवर जायचं आहे. त्यानंतर इथे व्हिडिओचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून न्यूचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपली जी व्हिडिओ आहे ती घ्यायची. व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला या व्हिडिओला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर इफेक्ट देण्यासाठी इथे खाली एक ऑप्शन आहे फिल्टर, त्यावर क्लिक करून इथे इफेक्ट्स असा ऑप्शन आहे त्यावर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो इफेक्ट शोधायचा आहे. तर गिलिटीचा हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे आणि ओके करायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला स्टेटस कसं झालेला आहे.
यानंतर हा आपला स्टेटस आहे तो पण सेव्ह करायचा आहे. तर आपला जो स्टेटस आहे तो सेव्ह झालेला आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. आणि परत एकदा काइन मास्टरमध्ये जायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्या आयकॉनवर क्लिक करून 1.1 घ्यायचा इश्यू. त्यानंतर मीडियावर जाऊन येथे जी आपण व्हिडिओ बनवली इनशॉटची ती घ्यायची आणि ओके करायचे. ह्यावेळेस बॅकग्राऊंड घ्यायचं नाही आपल्याला. त्यानंतर आपल्या व्हिडिओला एक बॉर्डर द्यायची. त्याची लिंक मी खाली देईल. तेथून जी बॉर्डर आहे ती फुल करण्यासाठी कैची शेजारील हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ऑफच्या ऐवजी फुल करायची आणि ओके करायचे. ही बॉर्डर 30 सेकंदापर्यंत जेवढा स्टेटस आहे तेवढा न्यायची आणि ओके करायची. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या चॅनलचा लोगो द्यायचा असेल तर तुम्ही तो पण देऊ शकता. तुम्ही तुमचा लोगो कुठं पण सेट करू शकता आणि ओके करायचे. लोगो पण 30 सेकंदापर्यंत न्यायचं जेवढा स्टेटस आहे तेवढा आणि ओके करायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला स्टेटस किती भारी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचा. त्यासाठी परत तीच स्टेप करायची. शेअरवर जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह